बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका रेखा राव लिखित कथा भंगारवाला. आत्तापर्यंत अनेक वेळा विमानातून प्रवास केला. प्रत्येक वेळेस नवे अनुभव, नवे दडपण, नवे प्रवासी, नवे नियम. त्यामुळे बरेच काही शिकायला, अनुभवायला मिळालं. 2 वर्षांपूर्वीची गोष्ट. आम्ही दोघे अमेरिकेला जायला आंतरराष्ट्रीय विमानतळावर जरा लवकरच पोहोचलो. लगेज चेक इन आणि इमिग्रेशन पूर्ण करून सिक्युरिटी चेकअपची वाट पाहत लॉबीमध्ये बसलो. बसून बसून कंटाळा आला म्हणून मी ह्यांच्याकडे पर्स देऊन पाय मोकळे करायला उठले. जरा पुढे गेले तर समोरून एअरपोर्टमधला 3ऱ्या श्रेणीचा युनिफॉर्म घातलेला एक कर्मचारी लांबून मला पाहून हसला. मी त्याला ओळखत नव्हते, त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करीत पुढे जाऊ लागले. तसा तो लगबगीने माझ्यासमोर येत म्हणाला, ताई, कुठे अमेरिकेला चाललेत? मी दचकले. मुलीची सूचना आठवली. एअरपोर्टवर कुणा अनोळखी व्यक्तीकडे बोलायचं नाही. काही वस्तू अगर पार्सल दिल्यास घ्यायचे नाही. मी तशीच घाईघाईने जाऊ लागले तर तो पाठोपाठ येत म्हणाला, तुम्ही मला ओळखलेले दिसत नाही. तुम्ही बामणवाड्यात बँक ऑफ बडोदा सोसायटीत राहता ना? बापरे, याला माझ्याविषयी बरीच माहिती दिसते. हा माझ्या मागावर आहे की काय या भीतीनं मी तिरासारखी हे बसले होते तिथं आले. तर तो निर्लज्ज माणूस माझ्या पाठोपाठ आला. ह्यांना बघून म्हणाला, साहेब नमस्कार, ओळखलत का मला? तसे हे म्हणाले, नाही बुवा, तुम्ही मला कसे ओळखणार? तेव्हा मी 8-9 वर्षांचा होतो. 30-32 वर्षांपूर्वी मला पाहिलं होतं. तुम्हाला आठवतं, मी माझ्या आईबरोबर तुमच्याकडे भंगार घ्यायला यायचो. तेव्हा टी व्हीवर दर रविवारी रामायण महाभारत मालिका असायची. मी तुमच्या जाळीच्या दरवाजातून बघायचो. तुम्हाला सांगायचो, ताई दरवाजा लावू नका, मला रामायण बघायचं आहे. काही दिवसांनी तुम्ही मला कधी इडली, कधी डोसा, चहा, दिवाळीचा खाऊ, तुमच्या मुलाचे कपडे द्यायचात. माझ्या डोळ्यांसमोर ते जुने चित्र उभं राहिलं. त्यावेळी आम्ही नुकतेच केनियातून, आफ्रिकेतून 10 वर्ष संलग्न राहून आलो होतो. आमचा मुलगा 12 व मुलगी 6 वर्षाची होती. त्यावेळी सकाळी सकाळी 8-8:30ला बाटली बाई, बाटली बाई म्हणून गोड आवाजात साद घालीत एक भंगारवाली बाई यायची. मध्यम बांध्याची काळी सावळी बाई डोक्यावर मोठी टोपली घेऊन त्यात भंगार भरायची. तिची ती गोड हाळी ऐकून माझी दोन्ही मुलं धावत बाल्कनीत येऊन तिच्यासारखा आवाज काढीत तिची नक्कल करायचे. त्यांना हे विचित्र वाटायचं, पण तिची साद ऐकून मजाही यायची. कारण केनियात त्यांनी असे साद घालून वेगवेगळ्या वस्तू विकायला आवारात येणारे फेरीवाले कधी पाहिले नव्हते. मग ती भंगारवाली बाई खालून वर पाहत विचारायची, बाटली भंगार आहे का? मी वर येऊ? माझ्या मुलांना मराठी समजत नसे. ती मला बोलवायची. मग मी वरून सांगायची, असेल तेव्हा बोलवीन, आणि मग मुलांना गप्पा करायची. काही भंगार असेल तर ती 3 मजले चढून वरती यायची. नेहमी आंघोळ करून स्वच्छ नीटनेटकी अंगावर धुतलेली साडी, केस तेल लावून व्यवस्थित विंचरलेले, कपाळावर पैशाएवढे मोठे लाल भडक कुंकू, गळ्यात काळ्या मनाचं डोरलं, डोक्यावर पदर आणि वर मोठी बांबूची गोल टोपली, त्यात डबे बाटल्या असं भंगार. कडेवर सदैव एक छोटंसं दूध पिणारं गुटगुटीत टोपलं घातलेलं सावळं बाळ. त्याला नजर लागू नये म्हणून कपाळावर गालावर काजळाची बोटं. मी म्हणायची, इतक्या सकाळी कशी निघतेस? काय करू ताई, पोटासाठी निघावंच लागतं. तेव्हा कुठे 2 घास खायला मिळतात. मला तिची दया यायची. मग मी तिच्या बाळासाठी खाऊ, जुने खेळणे द्यायची. माझी ख्रिश्चन शेजारीन तर त्या बाळाला घरात घेऊन खूप लाड करायची.
सुट्टीच्या दिवशी तिच्याबरोबर 8-9 वर्षांचा काळा किडकिडीत पण तरतरीत मुलगा प्लॅस्टिकचे पांढरे पोते घेऊन यायचा. ती म्हणायची, हा आमचा बाळू म्युन्सिपाल्टीच्या शाळेत जातो, हुशार आहे, पण अभ्यासाला वेळ मिळत नाही. त्याची खाकी अर्धी चड्डीतली पांढरा शर्ट घातलेली मूर्ती आजही आठवते. मी एकदा तिला विचारलं, बाळूचे वडील काय करतात? ती म्हणाली, मनात येईल तेव्हा हमाली करतात, नाही तर दारू पिऊन पडून राहतात. म्हणून पोटासाठी मलाच बाहेर पडावं लागतं. उन्हा पावसात ती नेहमीच यायची. तिच्या कडेवरचं बाळ चुकलं नव्हतं. जेव्हा ती येत नसे तेव्हा बाळू यायचा. छोटंसं तोंड करून म्हणायचा, ताई, मोठा दरवाजा लावू नका, मी जाळीतून रामायण बघतो, चालेल? त्या मालिका चालू असताना तो वेळेवर येऊन बेल वाजून बघायला उभा राहायचा. काही दिवसानंतर मी त्याला आत येऊन बसायला सांगायची. तो बंद दरवाजापुढे जमिनीवर फतकल मारून बसायचा. मालिका बघण्यात गुंगून जायचा. हळूहळू तो आमचा नियमित पाहुणा झाला. आमच्याबरोबर त्यालाही चहा, इडली, चटणी, डोसे असा नाश्ता देऊ लागले. दिवाळीच्या वेळी खाऊ, फटाके देऊ लागले. माझ्या मुलाचे शाळेचे युनिफॉर्म, जुने कपडे देऊ लागले. ते पाहून तो खुश व्हायचा. त्याचे डोळे चमकायचे. तो म्हणायचा, मी मोठा झालो की आईला कामाला पाठवणार नाही, पण काय करू, अभ्यासाला वेळ मिळत नाही. शाळाही खूप बुडते, घरचं काम करावं लागतं. माझ्या छोट्या बहिणी तानी व छोटी यांना सांभाळावं लागतं. परत भंगार गोळा करायला बाहेर जावं लागतं. ते ऐकून वाईट वाटायचं. काही वर्षानंतर आमच्या सोसायटीत फेरीवाल्यांना आत यायची सक्त मनाई केली. गेटवरचा गुरखा कुणा फेरीवाल्याला आत सोडत नसे, त्यामुळे त्याचे येणे बंद झाले. पुढे त्या भंगारवाल्या बाईचे व मुलांचे काय झाले समजले नाही. वर्षामागून वर्ष सरली. आमची दोन्ही मुले शिकून लग्न करून परदेशात स्थायिक झाली आणि आज अचानक ध्यानीमनी नसताना इतक्या वर्षानंतर आमची ओळख काढून बाळू भंगारवाला पुढे आला. 40शीतला अंगापिंडाने भरलेल्या त्या तरुणाला आम्ही कसे ओळखणार? त्यानेच ओळख काढली. म्हणाला, साहेब, ताई, मी एअरपोर्टवर झाडूवाल्याचं काम करतो, बऱ्यापैकी कमावतो. आज तुम्हाला माझ्याकडून ट्रीट. चला चला कॅन्टीनमध्ये. नाही रे बाबा, आम्ही जीवनच निघालो. मग चहा किंवा कॉफी तरी घ्या, मी इथेच आणून देतो. काही नको, तो आस्थेनं विचारलंस यातच सर्व आलं. मी गरीब झाडूवाला म्हणून तसं म्हणता हो ना? त्याचा चेहरा दिनवाना झाला. तसं बिलकुल नाही. आता वय झालं ना, रात्री चहा कॉफी घेतली तर सोसवत नाही, पित्त होतं. मग थोडा कोक तरी घ्या. बरं, एक छोटी बाटली आण. तो धावत जाऊन कोकची बाटली घेऊन आला. ह्याने बाटली फोडून एक घोट घेतला. तसा त्याचा चेहरा आनंदानं समाधानानं ओसंडून आला. ते सांगायला शब्द अपुरे पडतात. इतक्यात सिक्युरिटी चेकची घोषणा झाली. ह्याने बाटली व 100ची एक नोट त्याच्या हातात ठेवली. तो चटकन वाकून दोघांच्या पाया पडला आणि विरुद्ध दिशेने निघून गेला. आजही त्याच्या चेहऱ्यावरचे तृप्तीचे, समाधानाचे भाव मला आठवतात. आमच्या छोट्याशा मदतीची जाण आजही त्याच्या लक्षात आहे. तो आम्हाला विसरलेला नाही हे पाहून मन भरून येते. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह.